पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर. द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी करणार चर्चा. मालदीवच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यालाही राहणार उपस्थित. पंतप्रधानांच्या ब्रिटन दौऱ्यात भारत ब्रिटन दरम्यानचा बहुप्रतीक्षित मुक्त व्यापार करार होण्याची शक्यता. ऊर्जा सुरक्षा आणि खलिस्तानी कट्टरपंथीयांच्या प्रश्नाबद्दलही चर्चा अपेक्षित. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज तिसऱ्या दिवशी महत्त्वाची विधेयकं मांडण्याचं नियोजन. तर राज्यसभेच्या कामकाज सल्लागार समितीचीही आज बैठक. भारताच्या हवाई हद्दीत पाकिस्तानी विमानांना प्रवेशबंदी भारतानं 23 ऑगस्टपर्यंत वाढवली. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोलीमध्ये 4.5 दशलक्ष टन क्षमतेच्या हरित पोलाद प्रकल्पाचं भूमिपूजन. 24,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 11,000 रोजगार निर्मितीची अपेक्षा. गडचिरोलीत साकारला जाणारा पोलाद प्रकल्प एकेकाळच्या या मागास आणि हिंसाग्रस्त भागात परिवर्तनाचं नवं युग आणणारा ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. बांगलादेशात विमान अपघातानंतर भारतानं पुढे केला मदतीचा हात. जखमींच्या तातडीच्या उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स आणि परिचारिकांचं पथक जाणार ढाक्याला. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना आज मँचेस्टरमध्ये.